संपूर्ण कुटुंब जे कारमध्ये अडकलेलं होतं ते जळून खाक झालेलं आहे आणि ज्या दोन ट्रकच्या मध्ये ही कार सापडलेली होती या ट्रकला आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। कारण कारमध्ये जे कुटुंब आहे त्यांना अर्थात ते सगळे मृत पावलेले त्यांच्या बॉडीज बाहेर काढाव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। मूळ प्रश्न असा आहे की इतकं काय ज्वलनशील याच्यात होतं किंवा आगीला काय कारण ठरलं, कारण गाड्या एकमेकांना धडकल्या आणि मोठी आग लागली आणि नंतर ही सगळ्या घटना घडलेली आपण पाहिली, तर काय कारण या मध्ये येथील नरे येथील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज या दरम्यान हा भीषण अपघात झालेला आहे। म्हणजे या सगळ्या गाड्या मुंबईच्या दिशेने चाललेल्या होत्या आणि या आगीचं कारण मुख्य म्हणजे तो कंटेनर जो जोरात वेगात आला ब्रेक फेल झाल्यामुळं त्याने स्विफ्ट कारला धडक दिली आणि ती स्विफ्ट कार पुढच्या ट्रकवर जाऊन आदळली। दोन ट्रकच्या मध्ये ती चेंबली आणि इंधन बाहेर आले असेल किंवा काय असेल त्यामुळे तो स्फोट होऊन ती आग भीषण लागलेली आहे। काय या ट्रक मध्ये काय होतं काही कळलंय का? या ट्रकमध्ये लोखंडी स्पेअर पार्ट होते आणि ते मुंबईच्या दिशेने तो भरधाव ट्रक चालला होता। आपण बघतोय की जे काम सुरू आहे ट्रक बाहेर काढण्याचं ते या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू या भीषण अपघातामध्ये झालेला आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन या सगळ्या ठिकाणी सुरू आहे। पुढे जो आता ट्रक येताना आपण बघितला या ट्रकच्या मध्ये आणखी एक कार जी आहे ती अजूनही पेट घेताना आपल्याला दिसते। आपण जर ती कार बघितली तर त्या ठिकाणी अजूनही जी आग आहे ती या ठिकाणी लागल्याचं आग अजूनही या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे। आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी प्रयत्न करतात। ही आग पूर्णपणे विझलेली होती, मात्र पुन्हा एकदा हा ट्रक पुढे घेतल्यानंतर ही आग या ठिकाणी धुमसताना आपल्याला बघायला मिळते आणि आतमध्ये समोर जी कार या ठिकाणी पेटलेली आहे, जो ट्रक या ठिकाणी पेटलेला आहे, यात आगीनंतर मृतांचे आकडे जे ते जास्त वाढले। एकमेकांवर ह्या गाड्या आदळल्या आणि तिथून जी डिझेल टँक असेल, पेट्रोल टँक असेल, इंधन ज्यात असतं त्याचा स्फोट झाला आणि मग अशा पद्धतीची आग लागली असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय।